आपल्याला सगळ्या गोष्टींना या प्रश्नाला सामोरं जावं लागतं. सुरुवातीला बरेचदा भीती असते, पण एकदाच त्याचं व्यवस्थित वाचन केलं. काय असते बा मासिक पाळी, कशी असते, का घाबरतात मुली, का बरं याबद्दल बोलल्या जात नाही, किंवा लोक व्यवस्थितरित्या त्याला सांगत नाही कोणाला सांगू नको. का सांगू नको? आपल्याला मासिक पाळी आल्याच्या नंतर का सांगायचं नाही कुणाला? काही वाईट केलं का तुम्ही? चोरी लबाडी केलीत का? नाही, असं काहीही केलेलं नाही. ती निसर्गता आलेली आहे. म्हणून न घाबरता त्याच्याकडे चांगल्या नजरेने पाहिलं तर तुम्हाला नंतर येणारे आजार काय होणार नाही. आपण घाबरतो, तिला लपवतो आणि त्याच्यावरून होणारे त्रास आपण सहन करतो. ते त्रास सहन न करता त्यातून होणाऱ्या चांगल्या गोष्टीचा विचार करायचा. मासिक धर्म हा 5 दिवस असतो, तर 5 दिवसामध्ये स्वतःची काळजी घ्यायची. म्हणून त्यावेळेसचे लोक काय करायचे, इथे स्पर्श करू नको, हे काम करू नको, ते काम करू नको असं सांगायचं. काम न करणे हा त्यामागचा उद्देश नव्हता, तर त्या दिवसांमध्ये आपल्याला आराम मिळावा, त्रास होऊ नये. जड वस्तू जर उचलल्या तर तुम्हाला त्रास होतील की नाही? ताकदीने. मग या प्रकारच्या त्रासाला सामोरे न जाता आराम करावा हा उद्देश होता. पण ते आपल्याला कळलेलं नाही. त्याला आपण धर्मामध्ये, धर्मकल्पनेमध्ये बांधिस्त केलं आणि ते असं काहीही नसतं. तुम्ही आजच्या घडीला जे काही मोठ्या मुली असतील, तुमच्या घरी या गोष्टी बोलल्या जातात, म्हटलं जातात ना, या गोष्टीकडे लक्ष न देता त्या गोष्टीचा चांगला हेतू काय आहे हे पहिले समजून घ्यायचं आणि चांगल्या दृष्टिकोनातून मग आईवडिलांना विश्वासात घेऊन ते समजावून सांगायचं. आपण त्या गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या की त्यांना त्या गोष्टी पटतात. मुलगी आहे म्हणून हे करायचं नाही, हे जाऊ नको, या हे करिअर तुझ्यासाठी नाही, ते मुलांसाठी आपल्याला त्यामध्ये प्रवेश नव्हता. आता असं कुठलंच करिअर नाही की ज्या करिअरमध्ये आपण जाऊ शकत नाही. मला माहिती आहे की मुली काहीही करू शकतात. एक स्त्री काहीही करू शकते जर तिने ठरवलं तर. तुमच्या आईनं जर ठरवलं उद्यापासून मनात की या घरातल्या लोकांना खाऊच घालायचं नाही, तुमचं सर्व घर आजारी पडतं ना. कारण संपूर्ण घर कुणाच्या भरोशावर चालतं? आई. जरी पैसा आपले वडील कमवत असेल, काही ठिकाणी आईही कमवत असेल, पण घराचं मॅनेजमेंट काय करायचं, कसं करायचं, मुलांनी कुठे जायचं, मुलाला कुठलं मार्गदर्शन केलं पाहिजे, कुठल्या शाळेतलं पाहिजे. आई एका वेळेस 10 कामं करते की नाही घरी? पैसाही कमवते, तुम्हाला वेळेत तुमचं शिक्षणही कसं असायला पाहिजे तेही सांगते, तुम्हाला स्वयंपाक करून खाऊही घालते, तुमच्या सगळ्या गोष्टीकडे वेळेत जपतेही, बाबांनाही प्रत्येक गोष्ट पुरवते. एका वेळेस किती कामं करते ती? मग या सगळ्या गोष्टीचा विचार पुढे जाऊन आपल्यालाही करायचा आहे. तेच आईचं सगळं मार्गदर्शन, सगळ्या गोष्टीचं बारकाईने निरीक्षण करायचं आणि त्यात आपण परत भर टाकायची की उत्तम काय करता येईल आपल्याला चांगल्या गोष्टी. तर त्या चांगल्या गोष्टी आपण शिकलो तर आपलीही माघार नाही. स्त्रियांनी काय नाही केलं. तुम्ही मोठ्या स्त्रियांची नाव बघा. त्यावेळेस ती किरण बेदी जेलच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या स्वरूपामध्ये लढली. पहिली IPS अधिकारी माहिती आहे तुम्हाला? इंदिरा गांधी पहिल्या भारताच्या पंतप्रधान होत्या ना. आताच्या घडीला अनेक स्त्रियांना अनेक कष्ट पडतात. बाहेर गेले की ही जी पुरुष जातीची जी समाजरचना आपल्याकडे आहे, विदेशामध्ये असं नाही, पण आपल्या भारतामध्ये त्याचा मोठा पायदंड आहे की स्त्रियांनी पुढे जाऊ नये यासाठी. पण या सगळ्या भ्रामक कल्पनाला आपल्याला तोडीस द्यायचं आहे आणि आपल्याला वेगळं काहीतरी म्हणायचं आहे. 10 वर्षाच्या वयाच्या पुढे जे लोक गेलेले असतील ते किशोरवयीमध्ये. त्याच्या आधी आपल्याला एवढी समज नसते. जसं आपल्याला मासिक कळतं तसं आपण मॅच्युअर होत जातात. आपल्यामध्ये भावनिक बदल होतात, शारीरिक बदल होतात, सामाजिक बदल होतात. या सगळ्या बदलांमध्ये आपण घडत असतो. मग आपल्याला बोल्ड व्हायचं आहे, सक्षम व्हायचं आहे. तर मी एक स्त्री आहे म्हणून मी ती माघार घे या भूमिकेतून न राहता. सिंधुताई सपकाळचं आयुष्य बघा, अत्यंत कठीण होतं. तुम्हाला मशानघाट माहिती आहेत ना? ज्या मेलेल्या व्यक्तींना आपण त्या ठिकाणी जाळण्यासाठी घेऊन जातो, सिंधुताई तिथे जाऊन रात्रभर राहायची. कशासाठी माहिती आहे? की जेव्हा प्रेत जाळल्या जायचं तिथे नैवेद्य नेतात लोक, तेव्हा जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये ते नैवेद्यातला काय म्हणते, तेल कणिक वगैरे जे ठेवायचं
ते नैवेद्य ती खाण्यासाठी जायची तिथे. असं जर दिसलं तर लोक खाऊ देईल का? तिला मारेल सिंधुताई सपकाळला. म्हणून ती रात्रीच्या वेळेस जायची आणि ते शिदं जे काही असेल ते घेऊन यायची. नैवेद्य जर असेल तर स्वतः खायची. आता बघा, विचार करा तुम्ही, किती मोठी कल्पना आहे ही. आपण साध्या मेलेल्या व्यक्तीला स्पर्श करत नाही, घाबरतो ना आपण. ती तिथे जायची मशाला, ते अन्न खायची, ते चिता पेटताना बघायची. 4 वर्ग शिकली फक्त, अर्धवट तेही, कारण तिला बकऱ्या पाळायला शेतात न्यायच्या असायच्या, त्याचं पालन पोषण करायचं हे काम होतं 4थी पर्यंत. त्यानंतर लग्न करून इतक्या मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये ती शिकली, स्वतःचं स्वतः निर्माण केलं. अशाही बाया असतात, आहेत, होऊन गेल्यात. पण त्यांनी काय केलं? अगेन्स्टमध्ये काम. समाजात जी प्रवृत्ती आहे, बाई काहीही करू शकत नाही, स्त्रीला काही येत नाही, तिला दिलेल्या लिंगामुळे मतभेद केला जातं, त्याच्यावरतीही आपल्याला मात करता येते. अशा बायांची जीवनचरित्र वाचले की तुम्हाला त्या गोष्टीतून माहिती होतं. एवढं पुरेसं आहे तुमच्यासाठी.